तू हळू आवाजात सर म्हणालीस का? अगं असं काय के अशाने गंमत होणार बघ तुझी. जर कोणी तुला भेटलं आणि मग तू त्यांना काय म्हणशील, हे आमचे सारंग सर. अगं त्यांना असं वाटेल की सारंगदाजी तुझे शिक्षक आहेत, नाही तर तुझे बॉस. के बोल ना. सारंग सर. जाऊ दे, तुझ्याकडनं नाही व्हायचं. हा सरंग म्हणायला एवढं जड का जातं? माझ्या मनात तुमच्याबद्दल लई आदर आहे सर. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा इतका आदर करता, घरच्या माणसांशी प्रेमाने वागता. तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात, पण तरीही तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांशी घरच्यांसारखे वागता. मी आता इथं आल्यापासून पण बघते ना, तुम्हाला कसलीच तक्रार केली नाहीत. जे समोर येतंय ते स्वीकारते. आभाळाला गवसणी घालून पण तुमचे पाय मात्र जमिनीवर. तुम्ही एक चांगला माणूस आहात, म्हणून मला तुमचा लई आदर वाटतो. आलेच. पण दादाने वहिनीला बरोबर सुनावलं. अरे सारंग दादा आपला हिरो आहे. पण जेवण भारी झालं होतं. उद्या आपल्याला भैरवताईच्या घरी जेवायला जायचंय. घे. आणि उद्या भैरवताईच्या घरी जायचंय, तयारी करायची आपल्याला. म्हणजे उद्या आपण ताराच्या घरी जाणार आहोत. तारा कुठे आहे तारा? हा, कुठे आहे तारा? सोब, तुझं प्रेम आहे ना, मला काहीतरी नदीत बुडवणार आहे. नाही नाही नाही, नदीत नाही, डोंगरावर घेऊन जाशील आणि तिथून लुटशील मला. अरे प्रेम खरं आहे ना तुझं. आणि प्रेमात तू ना खरं प्रेमात तू वेडा होतोस, खरं वेडा होतोस. प्रेम म्हणजे ना तू
सारंग सावलीवरून मला इतकं बोलला ह्याचं काय कारण असेल? त्यांची जवळीक तर झाली नसेल ना? सारंग इथे आल्यापासून थोडा चेंज झालेला दिसतोय. रिझन काय आहे ते मला शोधावं लागेल.